ऐन फेब्रुवारी महिन्यातच येवला तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या। येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील विहिरींनी तळ गाठलेला आहे। तालुक्यातील 100 गावांना पाणी टंचाईची झळा बसू लागलेली आहे। पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनू लागलाय। त्यामुळे लवकर या भागात टँकर सुरू करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे। तर येवल्याच्या उत्तर पूर्व भागात विहिरींनी तळ गाठलेला आहे। ऐन फेब्रुवारीतच येवल्यामध्ये दुष्काळाच्या झळा या ग्रामस्थांना सहन कराव्या लागतात। त्यामुळे या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी हे ग्रामस्थ करतात। लवकर येईल किंवा बाहेर टेम्पर सोडावा पाण्याचे किंवा हे लवकर काय ती योजना भुजबळला करेल हे ती सुद्धा लवकर अंमलात आणली पाहिजे। नाही तर उपाशी सगळे ढोरं चालतं काम झालं। असं काय करावं हेच सुचना। विहिरींनी तळ गाठल्यामुळं आमचे हे सध्या पिकं जे आहेत गहू हे सध्या वाळू राहिले। सध्या पिण्याच्या पाणी सुद्धा टंचाई निर्माण होत असून विहिरींना फक्त फूट अर्धा फूट पाणी येतं। त्यावर जनावरांना पाणी लागतं, घरात पाणी लागतं, भरपूर ठिकाणी पाणी वापर होतो। त्याच्यामुळे आम्हाला पाणी पुरणार नाही। टंचाई निवारणाचा जो आराखडा आहे तर तो सप्टेंबर महिन्यामध्येच त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी गावातलं कुठलंही तालुक्यातलं कुठलंही गाव जे आहे पाणी टंचाईच्या आराखड्यापासून वंचित राहू नये म्हणून आपण सर्व टंचाईग्रस्त गावांचा आराखड्यामध्ये समावेश केलेला आहे। आणि इथल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। 4 महिने बाकी असून आताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे, दुष्काळाची चाहूल जाणवले लागली आहे। आपण राजापूरच्या एका विहिरीमध्ये आहोत। मी कॅमेरामॅनला विनंती करेल, या ठिकाणी विहिरीचा तळ हा अवघा 1 फूट पाणी या विहिरीमध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि या 1 फूट पाण्यावर आता पुढचं 4 महिने या शेतकऱ्यांना काढायचं आहे। राजापूर असेल, ममदापूर असेल अशा ठिकाणी 100 वाड्या वस्त्यावरील जे खेडे आहेत या ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि या पाण्यावरच त्यांना आता पुढचं 4 महिने जीवनमान काढायचं आहे। त्यामुळं येथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर टँकर सुरू करावे, तसेच जी 42 गाव पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे तिचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन दिलासा कसा मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी केली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, राजापूर।